हे ह्यांना TG केअर म्हणजे दात घासायची तर आयुर्वेदिक पेस्ट आहे. तर ह्यांना मी बळच दिली ते आमच्या गावाले. तर ह्यांना मी म्हटलं तुम्ही एकदा वापरून बघा. तर त्यांनी वापरली, बळच दिली ती, तोंड वाकडं तिकडे करत होते. तर आता काय फरक पडला? चांगला 100% फरकच पडला. मग ते तिकडे दाडाने खायला यायला लागली, नाही हालायची अशी. मग आता बरेच 2-3 बार घासले म्हणजे 1-8 दिवस राईट तैड उगा. दुसरे म्हणजे नाही घासते. मग आता दुखती का? नाही टाकाटाक म्हणजे आता त्यात नाही तर पहिलं थोडं खाल्लं की हालती का आता? नाही आता थोडी पण दुखत नाही आता. मग आता विश्वास बसला त्याच्यावर. मग उगच का मग आता दात ज्याचे दुखत नाहीत, समजा माणूस म्हणतो आता बरेच माणूस म्हणलं वापरा ते आमचे दात दुखत नाहीत. अरे बाबा दात दुखत नाहीत पण भविष्यात तो हे दुखणारच आहेत ना आपण. मग यासाठी सुरक्षित आहे का नाही? सुरक्षित आहे. बरं घरचे काय म्हणले? घरचे म्हणले चांगली आणली बेस्ट. ती बी घासतात म्हणाला घरचे. नाही म्हणले कुठून आणली होई. नेल्यावर काय म्हणले त्या अगोदर? आजवर म्हणले कशाला आणली होई. आपण गाववाले नाही एक विश्वास बसत नाही. सांगितलं नाही ना गावाले. हां पुन्हा मी मला नेनापाची तुला आणली ना. असं आहे का? म्हणजे दिवस भारी. हां वाच राईट होतो ना. मग अगोदर मी सांगत होतो त्यावेळेस काय वाटायचं? आयुर्वेदिक हे काय ते पण राईट म्हणजे मग आता हीच वापरणार आहे. आता कंटिन्यू हेच वापरणार. मग पण आता दातावाल्याला काय सांगणार? दातावाला 100% म्हणणार नाही. दुखणार तर नेणारच आहे. आता मला अनुभवाला होतं लोकांना हे पण ते मानत नाही का आपलं ते हां नामलवाल्यांनी नामनगावाले. आता म्हणलं तिथून आलाय देऊ मला नुसत्या पेस्टसाठी आलं. हा नुसत्या मला पेस्ट. जरा बेकार हे वाटलं ना. हां ते बरोबर फरकच पडणार आहे. आपलंच घ्या आता जाऊ द्या. लगेच घेतली मग मी नाही घेतली. मग त्यावर मला त्यांना अशा पद्धतीने रिझल्ट आला आहे आणि आमच्या गावालेच आहेत. तर गावाल्यात लवकर विश्वास बसणं. तसेच आपले शेतीमधले सुद्धा नंबर 1 आहेत. RPS 76 हे कापूस, सोयाबीन, तूर, मूग जे बी असतील पिकं ऊसाला. आता परत आपलं खत आहे, खत बी नंबर 1 काम करतं आहे. पण कसं असं अनुभव आल्याशी ते माणूस उचलत नाही. तर प्रत्येक माणसाने थोडेसे अनुभव घ्यायला पाहिजे. धन्वंतरी कंपनीचे जबरदस्त रिझल्ट आहेत. तर तुम्हाला चांगला रिझल्ट आल्याबद्दल धन्यवाद.